नमस्कार. शेअर बाजार नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो नाही का? हा खरंच पैसे कमावण्याचा राजमार्ग आहे की मग पैसे बुडवणारा एक मोठा जुगार? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, अगदी सोप्या सरळ भाषेत. तर मग चला थेट प्रश्नालाच हात घालूया. खरंच शेअर बाजार म्हणजे फक्त सट्टा असतो का? म्हणजे पैसे लावायचे आणि आपलं नशीब आजमावून बघायचं, बस इतकंच? आपण अनेकदा पाहिले असेल, घरातले मोठे लोक, आपले आई-वडील, आजी-आजोबा शेअर बाजाराचं नाव काढलं की लगेच म्हणतात, अरे बाबा, त्या फंदात पडू नकोस, तो तर सट्टा आहे, तिथे पैसे फक्त जातात येत नाहीत. आणि खरं सांगायचं तर त्यांचा अनुभव काही खोटा नसतो बरं का. पण असं का होतं, याच्यामागचं खरं कारण काय आहे, तेच तर आज आपल्याला समजून घ्यायचंय. हे सगळं समजून घेण्यासाठी ना, शेअर बाजाराचं हे मोठं आणि जरा किचकट वाटणारं जग आपण एकदम सोपं करून टाकूया. कसं? अहो, एका अगदी साध्या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणाने. कल्पना करा, एका चहाच्या टपरीमध्ये भागीदारी करायची आहे. तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की बसून घेऊया. जेव्हा कोणी एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतं, तेव्हा तो फक्त एक कागदाचा तुकडा नसतो, तर ती असते त्या कंपनीमधली एक छोटीशी भागीदारी. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण त्या कंपनीचे एक चिमुकले मालकच बनतो. चला, तेच चहाच्या टपरीचं उदाहरण पुढे नेऊया. समजा एका मित्राला एक भारी चहाची टपरी टाकायची आहे. आयडिया मस्त आहे, पण पैसे थोडे कमी पडतायत. त्याने मदतीसाठी विचारलं आणि आपण त्याला काही पैसे दिले. त्या बदल्यात तो म्हणाला की टपरीला जो काही नफा होईल ना, त्यातला काही हिस्सा तुझा. आता विचार करा, त्याची टपरी एकदम क्लिक झाली. चहा इतका भारी की लोकांची गर्दीच गर्दी. मग काय होणार? सोप्पं आहे. त्याचा नफा वाढणार आणि त्याच्यासोबत आपले पैसे सुद्धा वाढणार, बरोबर? आता ऐका, अगदी सेम टू सेम हेच तत्त्व मोठ्या कंपन्यांच्या शेअरला लागू होतं. जसे आपण त्या चहाच्या टपरीचे भागीदार झालो, तसंच शेअर विकत घेतल्यावर आपण एका मोठ्या कंपनीचे छोटेसे भागीदार बनतो. आणि मग जेव्हा ती कंपनी चांगली कामगिरी करते, भरपूर नफा कमावते, तेव्हा काय होतं? आपल्या गुंतवणुकीचे मूल्यसुद्धा आपोआप वाढतं. इतकं साधं आहे हे. मग आता मनात प्रश्न येईल की जर हे इतकं सोपं आहे, तर मग लोकांचे पैसे बुडतात कसे? एवढे किस्से का ऐकायला मिळतात? ह्याचं उत्तर दडलंय एका महत्त्वाच्या गोष्टीत. शेअर बाजारात पाऊल ठेवण्याचे ना 2 वेगवेगळे रस्ते आहेत. एका रस्त्याचं नाव आहे सट्टा आणि दुसऱ्या रस्त्याचं नाव आहे गुंतवणूक. आणि विश्वास ठेवा, या 2 रस्त्यांमधला फरकच सगळा खेळ बदलून टाकतो. चला, हा फरक जरा जवळून पाहूया. एका बाजूला आहे सट्टा. सट्टा म्हणजे काय? काही अभ्यास नाही, कंपनी काय बनवते, कशी चालते, काही घेणं देणं नाही. फक्त पैसे लावायचे. लक्ष एकच गोष्टीवर, शेअरची किंमत आज वर जाईल की खाली. याचा परिणाम? धोका प्रचंड आणि निकाल पूर्णपणे अनिश्चित. आणि आता दुसऱ्या बाजूला बघा, गुंतवणूक. इथे आधी कंपनीचा पूर्ण अभ्यास केला जातो, तिचा व्यवसाय समजून घेतला जातो आणि मग लांबच्या पल्ल्याचा विचार करून पैसे टाकले जातात. इथे धोका असतो, पण तो विचारपूर्वक मोजून मापून घेतलेला असतो. हे समजायला आहे ना, बाहुबली सिनेमातलं ते एक उदाहरण आठवा. एकदम परफेक्ट आहे. आठवतंय ते? अभ्यास न करता शेअर बाजारात पैसे लावणं म्हणजे अगदी तसंच आहे. निकाल काहीही लागू शकतो. हा निव्वळ नशिबाचा खेळ बनतो. आणि खरं सांगायचं तर नशीब काही प्रत्येक वेळी साथ देईलच याची खात्री नसते. तर मग या सगळ्या बोलण्याचं सार काय निघतं? एका शब्दात सांगायचं तर ज्ञानाची ताकद. सट्टा आणि गुंतवणूक या 2 शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक तयार करणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अभ्यास. मग गुंतवणूक या शब्दाची खरी व्याख्या काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गुंतवणूक म्हणजे एखाद्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करून, विचारपूर्वक आणि मुख्य म्हणजे लांबच्या भविष्याचा विचार करून आपले पैसे त्या कंपनीच्या वाढीमध्ये सामील करणे. ही एक विचारपूर्वक केलेली कृती आहे, केवळ लावलेली पैज नाही. म्हणून या सगळ्या चर्चेतून जर एकच वाक्य लक्षात ठेवायचं असेल तर ते हे आहे: अभ्यास धोका कमी करतो. जितका जास्त अभ्यास, जितकी जास्त माहिती, तितका आपला निर्णय अधिक पक्का होतो आणि नुकसानीची शक्यता आपोआप कमी होते. तर आता निर्णय आपल्याला करायचा आहे. आपल्याला काय व्हायचंय? केवळ नशिबाच्या भरोश्यावर राहणारा सट्टेबाज की मग अभ्यास करून विचारपूर्वक पावलं टाकणारा एक गुंतवणूकदार? हा शेअर बाजार नावाचा रस्ता आपल्याला कुठे नेऊन जाईल याची निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे.